शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत ते म्हणजे पीएच सामू काय असतो। आज जर बघितलं तर पाण्याचा पीएच आणि मातीचा पीएच आपल्या शेतीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। जर हा पीएच जर आपला ढासळला तर त्याचा विपरीत परिणाम म्हणजे आपल्या तो उत्पादनावरती होतो। तर तुम्ही म्हणताल मॅडम आयडियल पीएच कुठला? आयडियल पीएच जो असतो पाण्याचा तो म्हणजे 6.5 ते 7 ह्या दरम्यान जर पाण्याचा पीएच असेल आपल्या तर तो आपल्या पिकासाठी अतिशय उपयुक्त आणि फायदेशीर ठरतो। आता तुम्हाला माहिती आहे की पाणी हा आपल्या शेतीचा मेन स्रोत आहे। जर आपल्या पाण्याचा पीएच जर आपल्या वाढत गेला तर आपल्याला इच्छित असे रिझल्ट मिळत नाहीत। आज जर बघितलं तर तुम्ही नाशिक, सांगली, महाराष्ट्रामध्ये मी फार वेगवेगळ्या ठिकाणी मी फिरते। मी ह्या ठिकाणी फिरत असताना मला असं जाणवलंय की नाशिकमध्ये जर तुम्ही त्र्यंबकेश्वर वगैरे या साईडला गेलात तर पाण्याचा पीएच 9 पर्यंत गेलाय। आणि मग आता होतं काय की आपण कितीही महागडी औषधं जर आणली मार्केटमधून तर त्याचा आपल्याला इच्छित असा रिझल्ट मिळत नाहीत। मग मला फार्मर विचारतात की मॅडम मी 5000 लिटरचं औषध आणले आहोत तरी पण मला रिझल्ट नाहीत मिळाले। रिझल्ट का मिळत नाहीत? कारण की तुमचा पाण्याचा पीएच जो आहे तो खूप वाढलेला आहे, अल्कलाइन व्हायला लागलेला आहे। त्याच्यासाठी तुम्हाला पाण्याचा पीएच मेंटेन करणं, ऍडजस्ट करणं फार महत्त्वाचं आहे। आता जर तुम्ही बघितलं तर ह्याच्या अगोदर ती काय होत होतं की आपले जे आजी आजोबा होते ते पहिल्यांदा काय करायचे की पाण्यामध्ये लिंबू टाकायचे। मग हा लिंबू किती पिळायचं हे आपल्याला कळायचं नाही। आपण कितीही लिंबू, अर्धा लिंबू पिळ, 1 लिंबू पिळ, पण आपल्याला माहितच नाही की आपल्या पाण्याचा पीएच किती आणि किती केला पाहिजे। जर आता बघितलं तर हे जाणून घेणं आणि ह्या प्रकारे काम करणं फार महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळं मला तुमच्या शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की तुम्ही सगळेजण आपल्या घरी आपल्या शेतामध्ये एक पीएच मीटर आणा। तुम्ही म्हणताल की मॅडम आम्ही लिटमस पेपर वापरतो। लिटमस पेपरला होतं काय, थोडीशी हवा किंवा तुमच्या हाताचा घाम जरी लागला तरी तो पीएच वेगळा दाखवतो। त्यामुळे तिथं काय होतात, एरर येतात, चुकीचा पीएच आपल्याला कळू शकतो। त्याच्यासाठी मार्केटमध्ये खूप स्वस्त दरामध्ये असे पीएच मीटर अवेलेबल आहेत। तर ते पीएच मीटर तुम्ही घ्या आणि त्या पीएच मीटरचा वापर करा आणि औषध टाकायच्या अगोदर तुमच्या पाण्याचा पीएच किती आणि औषध टाकल्यानंतर पाण्याचा पीएच किती आहे हे बघा। आता जर तुम्ही बघितलं तर पाण्याचा पीएच कमी करण्यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं अवेलेबल आहेत। तर ती उत्पादनं वापरून तुम्ही पाण्याचा पीएच ऍडजस्ट करा, मेंटेन करा आणि मग फवारणी घ्या। त्याचबरोबर आज जर बघितलं आपण तर वेगवेगळ्या प्रकारचे आपण फर्टिलायझर सोडण्यासाठी आपण पाण्याचा वापर करतो। पण हे फर्टिलायझर काय होतात, वाढलेल्या पाण्याच्या पीएच मध्ये व्यवस्थित विरघळत नाहीत आणि न विरघळल्यामुळे आपल्याला इच्छित असे रिझल्ट मिळत नाहीत। आज जर बघितलं तर वॉटर सॉल्युबल म्हणजे काय, पाण्यामध्ये विरघळणारं खत 05234 आहे, 1261 आहे, 134013 आहे। ही खतं तर तुम्ही बघितली आता तर गेल्या 6 महिन्यापासून अतिशय महाग झालेली आहेत। ह्याचं जर बघितलं तर 1 गोणी 6000 रुपयाला झाली आहे। ही खतं आपण आणतो आणि जमिनीमध्ये टाकतो, पण ही जमिनीमध्ये जाऊन आपलं झाड खाऊ शकत नाही प्रॉपर, कारण ते पाण्यात विरघळतच नाही। त्यामुळं जेव्हाही कुठल्याही प्रकारची खतं जेव्हा तुम्ही मातीमध्ये सोडताय त्यावेळेस तुम्ही पाण्याचा पीएच तिथे ऍडजस्ट करा आणि मगच तुम्ही खतं सोडा। जर तुम्हाला माहित करून घ्यायचं असेल की खतं विरघळण्यासाठी पाण्याचा पीएच किती पाहिजे तर तो पाण्याचा पीएच तुमच्या 5 5.5 पाहिजे, तरच तुमची खतं 100% विरघळतात, अन्यथा विरघळत नाहीत। तर आपल्या शेतीतलं उत्पादन जर तुम्हाला वाढवायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा पीएच ऍडजस्ट करणं फार महत्त्वाचं आहे। त्यामुळे सगळेजण जे मार्केटमध्ये वेगवेगळी उत्पादनं अवेलेबल आहेत ते उत्पादनं घेऊन या आणि आपल्या पाण्याचा पीएच ऍडजस्ट करा आणि मगच ते फवारणीसाठी वापरा आणि सॉइल मध्ये ड्रेंचिंगसाठी, आळवणीसाठी वापरा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। थँक्यू सो मच, धन्यवाद।